आणि शाई पुसल्याच्या राज्यभरामधून तक्रारी येत आहेत। जय महाराष्ट्रानं या संदर्भातल्या दाव्यांची तपासणी करण्याचा प्रयत्न केला। महानगरपालिकेचं मतदान राज्यभरामध्ये सुरू आहे आणि या निमित्तानं सगळ्यात मोठा खळबळजनक दावा होतोय की झालेल्या मतदानाच्या पुराव्यासाठी जी ही शाई बोटावर लावली जाते त्या शाईला पुसता येतं। अर्थात थोड्या वेळापूर्वी हा प्रयत्न मी स्वतः करून पाहिला आणि केवळ आयोगाच्या आणि त्याचबरोबर राजकारण्यांच्या दाव्यांना तपासण्याच्या साठीच हा प्रयत्न होता। पण आता त्याच्या पुढे जाऊन एक पाऊल पुढे टाकत मी माझ्या विविध सहकाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि या अनेकांनी आज दिवसभरात मतदान केलेलं आहे। जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे। पण अशा सगळ्या माणसांसमोर आता एक संभ्रमाचं वातावरण राजकीय दाव्यांच्यामुळे निर्माण होत आहे। आपण इथे प्रत्येकाबरोबरच एक रियालिटी चेक करणार आहोत। माझ्या हातामध्ये हा एक कापसाचा छोटासा बोळा आहे, त्याचबरोबर आपण ऍसिटोन घेतलेलं आहे। राज ठाकरेंच्या तोंडी सॅनिटायझर हा शब्द होता, आपण ऍसिटोन घेतलंय जे अधिक जहाल आहे आणि या निमित्ताने एकदा तपासून पाहू की ही शाई खरंच पुसली तर पुसली जाते का। यातला एक भाग महत्वाचा आहे जो लक्षात ठेवायला हवा। शाई लावल्यानंतर किती वेळा तुम्ही तो पुसण्याचा प्रयत्न करता। इथे असलेली माणसं कुठे मतदानाला गेली होती, त्यांना किती वेळ झालाय मतदान करून, या सगळ्या मुद्द्यांच्या बरोबरच आपण इथे तपासून पाहणार आहोत की त्यांची शाई पुसली जाते का। माझे सहकारी आहेत माझ्या बरोबर, आपली ओळख द्या आणि त्याचबरोबर कुठे मतदान केलं तेही सांगा आणि मग आपल्याला आपल्या बोटावर लागलेली शाई पुसून दाखवायची। माझं नाव अक्षय घोगे, मी ठाण्याला राहतो। मी तिथेच मतदान केलं आहे आणि 10 वाजता केले सकाळी। मी माझ्याकडचा हा कागदाचा आपल्याला देतो, आपण एकदा ऍसिटोन लावून पुसून दाखवायचा प्रयत्न करूयात। खरंच पुसलं जातंय का आपण पाहू शकताय की इथे या क्षणाला प्रत्यक्ष आपण हा प्रयत्न करतो की खरंच शाई पुसली जाते का। सॅनिटायझरचा दावा राज ठाकरेंनी केला होता, पण इथे त्यापेक्षा जहाल असं रसायन वापरून ही शाई पुसली गेलेली नाहीये। बहुतेक थोडी फिकट जरूर झालेली आहे। आपण आता यानंतर पुढे जाऊयात आणि हाच बोळा आपण सोबत ठेवणार आहोत जेणेकरून या दाव्याच्या निमित्तानं इतर कुठलेही प्रश्न निर्माण व्हायला नकोत। आपली ओळख? नमस्कार, माझं नाव सुदर्शन आकी सागर, राहायला मी पनवेल कळंबोली आणि आज सकाळी 8 वाजता मी मतदान केलेलं आहे। ठीक आहे, आता हाच आपण बोळा घ्या आणि एकदा ऍसिटोन वापरून आपल्याही कडे शाई पुसली जाते का ते तपासून बघा। पनवेल मधली ही खूण आहे, पनवेलमध्ये ही काय पद्धतीची शाई वापरली गेली होती याचाही या निमित्तानं एक रियालिटी चेक होतोय। त्यांनी प्रयत्न केला पण शाई पुसली गेलेली नाहीये। ठीक आहे, धन्यवाद। आता याच्यानंतर आपण इतरही काही सहकाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहोत। नमस्कार, आपलं नाव? माझं नाव प्रीती गुप्ता आहे आणि मी सकाळी 7च्या सुमारास मतदान केलंय। कुठे मतदान केलं? विरारला मतदान केलंय। ठीक आहे, तिथे विरारमध्ये बवियाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हेच दावे करतायत की तिथेही बोगस सुरू आहे आणि शाई पुसण्याचे प्रकार होत आहेत। विरारमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी मतदान केलं ते मतदान केंद्र कुठलं होतं तेही सांगा आणि याच ऍसिटोननी एकदा ते पुसून दाखवायचा प्रयत्न करा। इथे आपल्या बरोबर हे रसायन पण आलंय, एकदा या बोळ्यावर घेऊ, कापसावर आपण। येस, दाखवा। कुठल्या मतदान केंद्रावर केलं? विवा ठाकूर विद्यालय। ठीक आहे, विवा ठाकूरची ही शाई आहे, मार्किंग आहे। पुसलं जातंय का? नाही, पुसलं जात नाहीये। ठीक आहे, या पुढे आता आपण जाणार आहोत। हाच कापसाचा बोळा आहे आणि तेच ऍसिटोन आहे। पुढच्या आमच्या सहकाऱ्यांना मी ते देतोय। हे सगळं मुद्दामून आपण दाखवतोय याचसाठी जेणेकरून याच्या मधला कुठलाही भाग कापला गेलाय, व्हिडिओ एडिट झालाय, अशा प्रकारचे दावे होऊ नयेत। आपली ओळख द्या आणि त्याचबरोबर कुठे मतदान केलं हे सगळे तपशील सांगा। नमस्कार, मी रश्मी माने, मी गोरेगाव पूर्व मध्ये मतदान केलंय। साधारण दुपारी 1:30च्या दरम्यान माझं मतदान झालेलं आहे। ठीक आहे, आता आपण एकदा शाई पुसून बघा। थोडीशी शाई निघतीये। गोरेगाव मध्ये आपण मतदान कुठे केलं? कारण तुम्ही जिथे मतदान केलंय तिथली शाई थोडीशी पुसली जाते, कुठे केलं? माझं मतदान प्रभाग क्रमांक 52 मध्ये झालंय, यशोधाम शाळेत। ठीक आहे, आपण आता पुढे जाऊयात। या निमित्तानं ही ऍसिटोनची एक बाटली मी माझ्याकडे घेतोय। आता पुढच्या सहकार्याकडे जातोय आणि हाच परत एकदा कापसाचा बोळा मी माझ्या पुढच्या सहकार्याला देतो। आपला परिचय आणि कुठे मतदान केलं तेही सांगा। धन्यवाद। माझं नाव गौरव संतोष गमरे, मी वांद्रे पूर्व मध्ये मतदान केलंय, प्रभाग क्रमांक 95।
वांद्रे पूर्वचा तोच परिसर ज्या ठिकाणी स्वतः ठाकरे मतदानाला येतात आणि ठाकरे सांगतायत की शाई पुसली जाते. ठाकरेंच्याच भागात मतदान करणाऱ्याची शाई पुसली जाते का आपण तपासतोय. फारच ताकद लावून पुसताय का? हो सर. ठीक आहे. शाई बऱ्यापैकी फिकट झालेली आहे हे तर खरं आहे, संपूर्ण पण संपूर्णपणे गेलेली नाहीये. जाईल ती. ठीक आहे. ठाकरेंच्या इथे मतदान केलेला दावा करतोय की शाई अजून जोरजोरात जर त्यांनी बोट पुसायचा प्रयत्न केला तर जाऊ शकते. पुढच्या सहकार्याला हाच बोळा देतोय. हा बोळा बऱ्यापैकी आता निळा रंग घेताना आपल्याला दिसतोय. आपल्याला दिसू शकतं आता बऱ्यापैकी शाई सुटते आहे, पण पूर्णपणे जातीये असंही नाहीये. आपलं नाव, परिचय सांगा, कुठे मतदान केलं ते पण सांगा. नमस्कार, माझे नाव ओमकार विलास गुराव. मी कुर्ला विभागातून मतदान करून आलोय. दुपारी 1च्या दरम्यान माझं मतदान झालंय. ठीक आहे. आता एकदा आपण रसायन घ्या आणि बोट पुसून बघा. आपल्या सोबत ऍसिटोन आहे, त्याचबरोबर तोच कागदाचा बोळा आपण सोबत ठेवलेला आहे. जेवढा प्रयत्न तुमच्या सहकार्याने केला तेवढाच जवळपास ताकदीचा प्रयत्न तुम्ही केलाय, पण तुमची शाई पूर्णपणे पुसली गेलेली नाहीये. आणि इथे आपण हा जो अनुभव आहे हा कुर्ल्यातला आहे. कुर्ल्यातली कोणतं मतदार केंद्र होतं? हॉली क्रॉस हायस्कूल म्हणून आहे, तिथे होतं. ठीक आहे. आता आपण पुढच्या आमच्या सहकाऱ्यांपर्यंत जाणार आहोत. आपण आपलं बोट ही एकदा दाखवायला हवं. तुमच्या ठिकाणी इतका कमी खूण का आहे ही मतदानाची? नमस्कार, माझं नाव अमेय चुंबळे आणि मी मुलुंड पूर्वमध्ये मतदान केलेलं आहे. वॉर्ड क्रमांक 105. तर झालं असं की व्होटिंग करून मी जेव्हा घरी आलो आणि जेव्हा हँडवॉशनी हात धुतला तेव्हा ती शाई एवढी फिकट झाली. मी जवळपास दुपारी 12 वाजता मतदान केलेलं आहे. ठीक आहे. आता मी हाच ऍसिटोनचा ह्याचा कागदाचा बोळा आपल्याला कापसाचा देतोय. एकदा तेही पहा आणि इथे हे ऍसिटोन पण आहे. हे हवं असेल तर आपण तेही घेऊ शकता. एकदा जोरात बोट पुसून पहा. मला वाटतं थोडं फिकट झालेलं आहे, पण आहे अजून शाई आहे. त्वचेवर जास्त आहे, ती नखावरची जी आहे ती कमी झाली आहे. पण म्हणजे जर तुम्हाला असं वाटतं का की या अवस्थेमध्ये तुम्ही दुबार मतदान करायला गेलात तर आयोगाचे कर्मचारी तुम्हाला ओळखू शकतील? हो, ओळखू शकतील नक्कीच. कारण ती म्हणजे अगदी एक 3 फुटावर दिसेल एवढी पण आहे. फक्त एक मात्र इथे नमूद करायला हवं की आता गेल्या 15 वर्षापासून मी व्होटिंग करतोय, पण एवढी फिकी शाई कधी झाली नाही. या शाईच्या दर्जाबद्दल नक्कीच कोणीतरी प्रशासन उपस्थित करू शकतं, पण ती शाई पूर्णपणे जाते हा जो दावा आहे तो मला वाटत नाही की तो खरा आहे. बिलकुल. या संदर्भात आपण आयोगाला प्रश्नही विचारला. आयोगाने असं सांगितलं की 2011 पासून जी शाई वापरली जाते देशभरामध्ये तीच शाई मुंबईमध्ये यंदा महानगरपालिकेमध्ये वापरली गेलेली आहे. माझ्यासोबत एक आणखी सहकारी आहेत. आपला परिचयही द्या आणि त्याचबरोबर हा तोच कापसाचा बोळा आहे मी आपल्याला देतोय. एकदा शाई पुसली जाते का ते सांगा, पण आधी सांगा कुठे मतदान केलं, किती वाजता केलं? टिटवाड्यामध्ये केलंय, सकाळी 8च्या दरम्यान केलंय. ठीक आहे. एकदा प्रयत्न करून पहा. माझी शाई बऱ्यापैकी म्हणजे मी जेव्हा वोटिंग करायला गेलो त्याच्या मी 1.5 तासानंतर मी चेक केलं की शाई जाते की नाही जाते म्हणून. मी सॅनिटायझर लावून बघितलं तर माझी शाई बऱ्यापैकी गेलेली होती. तर आता मी पुन्हा प्रयत्न करतो. बर, सॅनिटायझरनी जी शाई थोडीशी गेली होती ती ऍसिटोननी किती जाती आहे? तर ती बऱ्यापैकी गेलेली आहे. अच्छा, येस, अगदी. तरी पण एक छोटंसं निशाण आहे इथे, नाही म्हटलं तरी. पण ठीक आहे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे 90% शाई गेलेली आहे. आणि हा पहिला आणि एकमेव असा आपल्याला इथे पुरावा किंवा अनुभव सांगता येईल ज्यामध्ये टिटवाळ्यात त्यांनी मतदान केलं, ज्यांच्या बोटावरची शाई जवळपास 90% गेलेली होती. हा जो कापसाचा बोळा आपण वापरला तो बऱ्यापैकी निळा झालेला आहे, हेही आपल्याला या निमित्तानं दिसू शकतं. पण ज्या पद्धतीनं विविध प्रकारच्या राजकीय दाव्यांना आपण ऐकतो आहोत त्यात हे स्पष्टपणे आणि वारंवार सांगितलं जातं आहे की संपूर्णपणे शाई पुसली जाते. आम्ही इथे एक रियालिटी चेक करून पाहिला. महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांमधले हे दावे जरी कानावर येत असले तरी आपण मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये जे दावे तपासले त्याच्यानुसार एक दिसलं की शाई पूर्णपणे जात नाहीये, शाई काही प्रमाणात जातीये. तुम्हाला मुळात किती शाई लावली जाते, तुम्ही किती वाजता ती पुसता, इथपासून कशा पद्धतीनं पुसता, कोणत्या रसायनानं पुसता, असे अनेक मुद्दे याच्याशी निगडीत आहेत. पण एक गोष्ट आणि एक तथ्य निश्चित आहे,
शाई पूर्णपणे सगळ्यांचीच पुसली जात नाहीये. कॅमेरामन इम्तियाजसह मी प्रसाद काथे, जय महाराष्ट्र न्यूज.